कमळी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इकडे कमळी अगदी छानशी सजलेली असते. ती आधी टिकली लावते, मग नथ घालते आणि एकदम सुंदर दिसत असते. दुसरीकडे अनिकाही साडी नेसून स्वतःला आरशात निहाळत असते आणि मनाशी म्हणते, आज ऋषी नक्की माझ्यावर खुश होणार. इकडे ऋषीही तयार होत असतो. याच दरम्यान कमळी आणि अनिकाच्या सौंदर्याची तुलना होत असते, पण दोघीही आपापल्या ठिकाणी उठून दिसतात. अनिका उत्सुकतेने वाट पाहत असते की आज ऋषी येईल, पण त्याआधीच कमळी आणि निंग्या आनंदाने घरात प्रवेश करतात. त्या म्हणतात, आज खरंच किती मस्त दिसतंय सगळं. तेवढ्यात अनिकाला आवाज ऐकू येतो आणि ती म्हणते, कदाचित माझा ऋषी आला असावा. पण कमळी व निंगेला पाहून अनिका चिडून म्हणते, अरे वा, तुम्ही गाड्या धुण्याचं काम केलंत ना त्या दिवशी, तर आज भांडी घासायलाच आली असणार. त्यावर त्या सांगतात, आम्हाला अन्नपूर्णा आजीनी बोलावलं आहे. हे ऐकून अनिका रागाने तिथून निघून जाते. निंगे ऋषीची गाडी आल्याचं सांगते आणि भेटायला धावते, तर कमळी आजी आजोबांना भेटायला आत जाते. आत अन्नपूर्णा आजोबांची पायमालिश होत असल्याचं बघत असते आणि काम करणाऱ्या बाईवर नाराज होते. तेवढ्यात कमळी येते आणि विचारते, आजी, एवढी काळजी का करत आहात? अन्नपूर्णा म्हणते, उपवास, पूजापाठ, डॉक्टर सगळं करून पाहिलं, पण यांची तब्येत अजून सुधारत नाहीये. देवावरचाही विश्वास कमी होत चाललाय. तेव्हा कमळी तिला धीर देते. बाई पाय दाबताना पुन्हा चूक करते तेव्हा आजी रागावते आणि स्वतः करण्यास निघते, पण कमळी तिला कंबवते आणि म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मीच आजोबांचे पाय दाबते. ती त्यांचे पाय चोळू लागते आणि म्हणते, आबा नेहमी म्हणतात 80% त्रास डोक्यातून सुटतो, म्हणून तुम्ही स्वतःला सांगा की मी ठीक आहे आणि सगळं छान होईल. इतक्यात अनिका व कामिनी आत येतात आणि कमळी पाय दाबताना दिसल्यावर टवाळक्या करतात. अनिका म्हणते, अरे व्हा, गाळा धुतल्या, आता पाय चोळायचं काम सुरू केलं आहेस का? कामिनी हसून म्हणते, तू छान काम करतेस ग, गरिबीमुळे असेल पण कष्ट घेतेस. अनिका टोमणा मारते, फक्त 500 रुपयांसाठी हिने आमच्या गाड्या धुतल्या होत्या, आता 1000 रुपये देईन, माझेही पाय दाब. हे ऐकून आजी रागावते आणि कमळीला आधार देते. अनिका चिडून खोलीत निघून जाते आणि कामिनीशी कटका रस्तान रचू लागते. तेवढ्यात ऋषी गाडीतून उतरतो. निंगे खुश होऊन त्याच्याशी बोलते. अनिका धावत येते आणि त्याला मिठी मारते, पण ऋषी तिला दूर सारतो. पाहुण्यांची वर्दळ सुरू होते. राधिका व बाकी मंडळी कौतुक करतात. अनिका कामिनीला सांगते की तिने कमळीला पाडण्यासाठी मार्गात तेल सांडलं आहे. त्या मोजणी करतात, 1 2 3, पण ऋषी वेळेत कमळीचा हात धरतो आणि दोघांवर फुलांचा वर्षाव होतो. हे बघून बाकी मंडळी आनंदित होतात, पण अनिका आणि कामिनी संतापून जातात. गुरुजी पूजेच्या वेळी सांगतात की ही पूजा लवकरच सफल होईल आणि घरात शुभ कार्य घडेल. अनिकाला ते खटकतं, कारण ऋषीचं लक्ष सतत कमळीवर असतं. एका खोलीत ऋषी कमळीचा गजरा नीट करायला मदत करतो. ती आधी रागावते, पण तो म्हणतो, तू खूप छान दिसतेस. कमळी थोडी अस्वस्थ होते आणि त्याला दूर जायला सांगते. ऋषी मात्र तिच्या सौंदर्याचं कौतुक करतो. शेवटी पूजेच्या वेळी चंदन आणायला कमळी जाते, पण कामिनी तिच्या पायात अडथळा आणते. कमळी पडते आणि चंदन थेट शिवलिंगावर जातं. सगळे घाबरतात, पण आजोबांना मात्र याचा आनंद होतो, कारण देवाचा कौल मिळाल्यासारखा भास होतो की या घरची खरी वारस कमळीच आहे. पुढे काय होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.